नमस्कार. अमर जाधव, शिवसेना विभाग प्रमुख. या ठिकाणी काल गेले 2 दिवस शासनाने दिलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या माता महिला भगिनींना जे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये शासनाने जमा केलेले आहेत. काही आले, काही येत आहेत. आणि त्या संदर्भात बँकेच्या इथे ज्या महिला वर्ग या ठिकाणी येत आहेत त्यांचं काय आधार कार्ड लिंक करणं, शेडिंग करणं या संदर्भात गर्दी होऊन बँकेमध्ये अक्षरशः म्हणजे धक्काबुक्की करणं, चेंगराचेंगरी करणे अशा प्रकार झाले. आणि त्याचबरोबर आपल्या बँक ऑफ इंडियात शाखा पाचल या ठिकाणी कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे लोकांची फार मोठी गैरसोय होते. या पाचल पंचक्रोशीमध्ये 40 गावे येणार आहे मध्यवर्ती पाचल ठिकाणी आणि त्या ठिकाणी ही एकमेव नॅशनल बँक आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते माननीय पालकमंत्री साहेब उदयजी सामंत साहेब आणि आमचं नेतृत्व भैयाशेठ सामंत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सगळे पदाधिकारी आत्ता या ठिकाणी आपले शाखा अधिकारी यांच्याशी भेट घेतली. त्यांना आम्ही समजावून सांगितलं की जर गेल्या 4 दिवसात या गोष्टीला कर्मचारी वाढून लोकांची जर व्यवस्थित सेवा आणि सोय इथे जर झाली नाही तर संतप्त ग्रामस्थ आणि कार्यकर्ते एखाद्या चुकीचं पाऊल उद्या इथं उचललं त्याला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल. या ठिकाणी जे वयोवृद्ध मंडळी येतात ते त्यांच्या पिण्याची फक्त इथं व्यवस्था केलेली आहेत, परंतु त्यांना येण्यासाठी ज्या 10 ते 15-20 किलोमीटर अंतरावरून ज्या गावा खेड्यापाड्यातून येतात आणि नेट नसल्यामुळे 2-2, 3-3 फेऱ्या माराव्या लागतात. ही फार मोठी गैरसोय या ठिकाणी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.